आज मी सप्तपदी काढण्यासाठी 70 किलोमीटर गेले होते, पण वाटलं नव्हतं की जाते वेळेस एवढ्या अडचणींना सामना करावा लागेल. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव आदिती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्लॉग मध्ये. तर गाईज, आज मला सप्तपदी काढण्यासाठी जायचं होतं माहूरला. साधना तिच्या मावशीच्या लग्नातून थेट इकडे आली होती हातगावला आणि इथूनच आम्हाला जायचं होतं माहूरला. पण झालं काय, आम्ही नांदेडच्या गाडीमध्ये बसल्या होत्या, पण त्या गाडीवर नाव लिहिलेलं होतं माहूर. मग काय, कंडक्टर काकांना हातगावच्या कमानी जवळ आम्हाला सोडलं. तिथून परत बस स्टँडला गेले आणि तिथून मग आम्ही माहूरची गाडी पकडली. एवढा लांबचा प्रवास होता, पण आमच्या दोघीच्या पोटामध्ये काही पण नव्हतं. आम्ही जेवण न करता माहूरला निघल्या होत्या, पण एका जागी बस थांबली होती आणि तिथेच आम्ही आमच्या खाण्यापिण्याची सोय केली होती. माहूरचे क्लायंट आम्हाला म्हणले होते की 12 वाजेपर्यंत तुम्ही लोकेशनवर या, पण आम्हाला 2 वाजले होते लोकेशनवर जाण्यासाठी, कारण की वारं वावदान आणि पाऊस एवढा जास्त पडत होता. मंगल कार्यालयामध्ये जाईपर्यंतच आमचं पूर्णपणे अंग ओलं झालं होतं. आम्ही दोघी जणी होते, त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. जर मी एकटी असले असते तर पूर्णपणे चिडचिड केली असते. भिजत भिजत का होईना मंगल कार्यालयामध्ये फायनली आम्ही पोहोचल्या आणि लगेच आम्ही आमच्या कामाला पण लागल्या होत्या. सप्तपदी काढते वेळेस एक काकू आमच्याकडे निरीक्षण करत होते आणि त्यांनी खुर्चीवर बसून लिटरली आमचे पूर्ण सप्तपदी होईपर्यंत त्यांनी व्हिडिओ केला होता. आणि तेच दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर काही काकू आणि दीदी अशा पण होत्या जे सप्तपदी काढताना जस्ट फोटो काढू लागल्या होत्या. फायनली 2 घंट्याची मेहनत केल्यानंतर आमची सप्तपदी काही अशा प्रकारे झाली होती. हे सप्तपदी कशी वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि खरं सांगायला गेलं तर आजचे सप्तपदीचे क्लायंट खरंच खूप छान होते. आम्हाला एवढं जास्त लेट झालं तरी पण काय म्हणले. आणि क्लायंटने स्वतः आम्हाला कॉल करून बोलून घेतलं होतं जेवण करते वेळेस. त्यांनी पण जेवण करत होते आणि आम्ही त्यांच्यासोबतच जेवण केलं होतं. जेवण करून आम्ही लगेच सप्तपदीच्या मंडप जवळ गेले होते आणि आजचे क्लायंट हेच होते. ब्राईड ग्रूमच्या सप्तपदीला वेळ होता, त्यामुळे घरी जाते वेळेस आम्ही एकदा पाणी मारून घेतलं होतं त्याच्यावर. बाकी गाईज, भेटूया अजून एका व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.